राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 गट पडल्यानंतर बीडमध्ये झाडून पुसून मोठे नेते अजितदादांसोबत गेले. मात्र बीडचे आमदार संदीप क्षीरसागर हे शरद पवारांसोबत कायम राहिले. लोकसभा निवडणुकीतही बीड शहरातून मिळालेल्या निर्णायक मतांमुळे बजरंग सोनावणे थोडक्यात जिंकले. विधानसभेलाही संदीप क्षीरसागर हे थोडक्यात विजयी झाले. त्यामुळे बीडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं अस्तित्व टिकवण्यात संदीप क्षीरसागरांचा मोठा हात आहे. संदीप क्षीरसागर यांनीच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा विषय विधानसभेत लावून धरला आणि धनंजय मुंडेंवर निशाणा साधला. तेच संदीप क्षीरसागर हे अजित पवारांना भेटण्यासाठी आले होते. त्याची चांगली चर्चा झाली. याआधी धनंजय मुंडेंवरच आरोप करणाऱ्या सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंचीच भेट घेतली होती. त्याचीही जोरदार चर्चा झाली. त्यानंतर आता संदीप क्षीरसागर यांची चर्चा होते. गेल्या काही दिवसात शरद पवारांच्या अनेक आमदारांनी अजित पवारांची भेट घेतलेली आहे. त्यामुळे चर्चा सुरू आहेत. पण ही भेट का झाली याचं कारण आता स्वतः अजित पवार यांनी सांगितलंय. काय होतं पत्रकार मित्रांनो, खरंच म्हणजे आम्ही राज्याचे पदाधिकारी झालो. म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्रजी हे राज्याचे, एकनाथराव शिंदे असतील, मी असतील, आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री. एकनाथराव मुंबईचे, ठाण्याचे पालकमंत्री. त्याच्यावर त्या एरियातले काही लोक आमदार कामाच्या निमित्तानं येतात किंवा राज्यातले पण अर्बन डेव्हलपमेंटची कामं किंवा कुठली कामं असतील तर अनेक जण त्यांना भेटत असतात, हाऊसिंगची वगैरे. तसं माझं पण आहे. मी बीडचा पालकमंत्री आहे आणि पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. त्याच्यामुळं बीडचा पालकमंत्री या नात्याने त्यांच्या शहरामध्ये आज 21 दिवसांनी पाणी पुरवठा आहे आणि म्हणून माझ्या आज सकाळी तिकडं पण एक जिल्हा सत्र न्यायालयाचं उद्घाटन झालं. त्या कार्यक्रमाला मी होतो. तिथं ते भेटायला आलेले होते कारण मागे आमची चर्चा झाली होती. त्यांचं 35 कोटी रुपये विजेचं बिल थकलेलं आहे नगरपालिकेचं. 32 का 35 एक्झॅक्ट आकडा 32 किंवा 35 आहे. आणि एका जिल्ह्याच्या ठिकाणी शहरामध्ये 21 दिवसांनी पाणी पुरवठा होतो ते काही. तर संदीप क्षीरसागर भेटल्यानंतर राजकीय चर्चा झाल्या. त्याला अजित पवारांनीच पूर्णविराम दिला. बीड शहरातील पाणी प्रश्नावर ते भेटल्याचं अजित पवारांनी स्पष्टपणे सांगितलं. तर यात कुठेही दुसरी चर्चा झाली नाही असंही सांगण्यात आलंय. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी अंजली दमानिया अजित पवार यांना भेटल्या होत्या. त्यानंतर संदीप क्षीरसागर यांनी देखील हाच विषय घेऊन ही भेट घेतली असावी अशी चर्चा झाली. मात्र अजित पवार यांनी सर्व शक्यता फेटाळून लावत बीडचा पालकमंत्री असल्याने पाणी प्रश्नावर ही भेट झाल्याचं बोललं जात आहे. विधानसभा निवडणुकीत मवियाचा मोठा पराभव झाला. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि भाजपकडे मोठं इन्कमिंग सुरू आहे. आता तशीच इन्कमिंग अजित पवार यांच्याकडे होते का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि शरद पवार यांचे काही आमदार गेल्या काही दिवसात अजित पवार यांना भेटल्याने या भेटींची देखील चर्चा होते. एकूणच संदीप क्षीरसागर यांचं अजित पवार यांना भेटणं, त्यानंतर राजकीय चर्चा होणं याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा.